घ्या. अगं मी कुठे बसायचं? सॉरी सॉरी सर, तुम्हाला काही चहा पाण्याची मी व्यवस्था करते. बरं त्याआधी आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम बघतो बरं का. आणि तुमचा तो कार्यक्रम मला फार आवडतो. ते सई तामणकडे प्रसाद काय मस्त असतात बाई ग. पण खरं सांगू का, त्यांच्या हसण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ते मध्ये स्किट करता ना, ते नाही बुवा आवडत मला. त्यांच्या हसण्याचा कार्यक्रम नाहीये तो, आमच्या स्किटचा कार्यक्रम आहे. मध्ये मध्ये ते हसतात असं आहे ते. हो सॉरी सॉरी. हा बरं तुम्ही मी तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करते. हो मुलांनो, जरा चहा आणा सरांनो. आणतायत हा. तर मंडळी नमस्कार नमस्कार, बसून घ्या. सगळ्यांनी बसून चहा द्या सरांना. द्या चहा. उभ्या उभ्याच घ्यायचं असं द्या. आता खुर्च्या नाही घरी ठेवता आल्या. जा आता. नमस्कार मंडळी नमस्कार. आज बरं का बघितलं, सगळ्यांनी बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. श्रीमंत कोंडे राजे प्रतिष्ठान आयोजित भव्य कला क्रीडा महोत्सवात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बरं का. आपले माजी आमदार प्रसाद पाचलावकर यांच्या आशीर्वादाने. हो मला माहितीये तुमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. धीर धरा. हो तर आपले माजी आमदार प्रसाद पाचलावकर यांच्या आशीर्वादाने हा भव्य कार्यक्रम आपण कायम साजरा करतो. तर मंडळी आज या कार्यक्रमासाठी सर चहा घ्या ना तुम्ही. तर आज या सोहळ्यासाठी बरं का आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत कॉमेडी स्टार. बरं का कॉमेडी स्टार, हास्य महाराष्ट्राची सोनी जत्रा मराठी समीरजी टीव्ही आलेले आहेत. जोरदार टाळ्या टाळ्या. ऐका, सगळंच चुकलेलं आहे असं नाहीये ते. महाराष्ट्राची हास्य जत्राचे समीर चौगुले असं तसंही कोण इकडे ऐकते. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या पाहुण्यांसाठी. टाळ्या. टाळ्यांचा आवाज ऐकलात का सर? आमच्या गावात ना कलाकारांवर खूप प्रेम करतात. हो खूप प्रेम करतात बरं का. ऐकताय का? नाही, गेल्या वेळेस ना एका सलूनच्या उद्घाटनाला ते आले होते. कोण? कोण? वरुण धवन? नाही हो. मग कोण? अरे सांगाल तरी कोण आले होते? काळजात लख होतो नाव घेतलं की. कोण? ते आले होते अंशुमन विचारे. अंशुमन विचारायचं काय मला सांग. काय हँडसम आहे. कोण? हो ते विचारे. हो माहिती. अहो त्यांचे डोळे तर डोळे खूप बोलके. तो कोणाचे? अंशुमन विचारायचे डोळे बोलके. ऍक्च्युअली जिथून बोलायचं ते किती फास्ट आहे त्याला सांगा. ते बोलके डोळे असे काढाने बघ, असे डोळ्यांनी काय बोलतो ते. नाही नाही असं नका बोलू. पण तुम्हाला सांगू का, आमच्या गावात त्यांचे खूप चाहते आहेत. म्हणजे ना, म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, पण आम्ही ना त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे ना असे 2 वरचे फॅन आहोत. म्हणजे फॅनचा स्पीड कसं 4 वरचा म्हणजे मोठा आणि 2 वरचा छोटा, तसे आम्ही त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे 2. अय्या तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मला काय नाही नाही, त्यांचे डोळे जसे बोलकेत ना तसे तुमचे डोळे पण डोलके आहेत. काय बोलते? सॉरी म्हणजे डोळे बोलके आहेत असं मला म्हणायचं होतं. सॉरी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. पण चौगुलेचे तुम्हाला सांगू का, तुमचं आता खूप झालं. म्हणजे हे नाही तसं नाही, कॉमेडी करून असं महाराष्ट्राला हसवणं बाई खूप झालं. लोक दमले आता. तुमचा प्रवास कसा आहे माहितीये का समीरजी? म्हणजे विझणारी ज्योत अशी विजता अशी फडफड फडफड करते ना, तसं तुमचं काम आहे. बापरे, मी काय बोलताय तुम्हाला कळतंय का? विझणारी ज्योत काय उपमा देताय तुम्ही? काय झालं? मी जस्ट 46. खूप काम करायचंय मला अजून पुढे. नाही खूप काम करा बाई. उदंड आयुष्य देव तुम्हाला परमेश्वर. खूप काम करा, मनमुराद हसवा लोकांना. नाही पण चौगुले तुम्हाला खरं सांगू का, अंशुमन विचारांचा ना अख्खा गाव चाहत आहे. माहिती आमच्याकडे आले होते ना तेव्हा त्यांचे पाय की नाही आम्ही असे दुधाने धुतले. अंशुमन विचारचे पाय दुधाने धुतले? हो, त्याच दुधाचा चहा तुम्ही आता पिताय. अरे आधी नाही सांगतात तुम्हाला? आधी नाही सांगतात तुम्हाला? तुम्हाला आवडलं नाही का? सॉरी आवडण्यासारखं आहे याच्यात. मला म्हटलं आवडेल. सॉरी हे सरांसाठी दुसरा चहा नको नका चहा. ते बस नका आणू रे, राहू द्या. सॉरी हा सर. आव सावकाश. तर आता मी कॉमेडी चौगुले यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावं. नमस्कार.
आज तुम्ही मला इथे बोलवलेत, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद. माझं भाषण मी संपवतो. या बोला तुम्ही. नाही बोला. नाही खरंच झालं माझं. वा वा, अतिशय म्हणजे त्यांचा खडतर प्रवास, त्याचं अगदी उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. एवढं काहीच नाही बोललो, फक्त संपलं एवढंच म्हणाले. एवढं नाही. अगं मी पण नाही, खरंच तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्याबद्दल खरंच तुमची मी आभारी आहे बरं का. तर मंडळी, आता आपण ज्या सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत तोच क्षण आलेला आहे, म्हणजे आपल्या गावचा मान, आपला सन्मान, इतिहास गर्व श्रीमंत कोंडे राजे यांच्या गदेची प्रतिकृती आपण समाजातल्या एका विशिष्ट माणसाला प्रदान करतो. तो क्षण आता आलेला आहे बरं का. तर मी कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमंत कोंडेराजे यांच्या प्रतिकृती इथे रंगमंचावर आणावी बरं का. मी कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी ही गदा आपल्या हातात घ्यावी आणि आमच्या पुरस्कार विजेत्या माणसाला हे प्रदान करावं. धन्यवाद. या जड आहे. हो हो, श्रीमंत कोंडे महाराजांच्या गदेची प्रतिकृती आहे, जड तर असणारच ना. तर मंडळी, आता मी त्या माणसाचं नाव घेणार आहे ज्याला हे बक्षीस मिळालेलं आहे. कोण असेल? ओळखा बरं. ओळखा ओळखा. कोण आहे? ओळखा न? शेवंतताई. नाही. जड आहे. जड आहे. सांगा कोण? सुरवी काका. नाही. सांगा बरं कोण? कोण? कोडी घालू नका, जरा लवकर करा. बरं, मी बघा नाव आता सांगते आहे. बक्षीस ज्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे महिला बचत गटाच्या, सगळ्या महिला उठू नका हो, महिला बचत गटाच्या सेक्रेटरी वनिताताई खरात यांना हा बक्षीस मिळालेला आहे. प्रचंड टाळ्या. मी वनिताताई खरात यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. वनिताताई. वनिताताई खरात. वनिताताई खरात आहेत का इथे? जर लवकर बोला, खूप जड लागायला लागलं. मंडपात वनिताताई खरात आहेत का? त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. वनिताताई खरात. मी थोडं खाली खाली टेकू नका. अहो खाली टेकू नका, अशी खाली टेकू नका. अहो कोंडे राजेंची गदा आहे, त्याची प्रतिकृती, खाली टेकू नका बरं, अपमान होईल गदेचा. कसं याच्याशी भावना निगडीत आहेत लोकांच्या. त्यांची गदा आणि कोंडे राजे यांची भावना अशी तुम्ही धुळीस मिळवू नका. भावना निगडीत आहेत लोकांच्या. असतील ते कोंडे राजे, पण माझे दोन्ही कोंडे दुखायला लागले. ते खांदे दुखायला लागले. जरा लवकर करा. हो हो, मी बोलवते. नाही तोपर्यंत ना मी आपल्या कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करावं. मनोरंजन करणार का मी? करा. नाही होणार आता. नाही म्हणू. अहो करा. अहो नाही होणार. नाहीतरी त्या सुभेदारांच्या गदेबरोबर परफॉर्म करताना मग या गदेबरोबर करा. करा. अहो नाही होणार. करा. तुम्हाला हवंय की नाही त्यांचा आवाज ऐकायचा की नाही? समीर कॉमेडी. समीर कॉमेडी. समीर. मला माहितीये सगळ्यांना सनईचा आवाज ऐकायचा आहे. बघा कॉमेडी. समीर. प्लीज प्लीज. बघा लोक आता खवळलेत, उसळलेत. तुम्ही आता आवाज काढाच प्लीज 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 प्लीज. असं नाही होत. काय करताय तुम्ही? काय करताय? हरकत यावी ना. अरे काय गरज आहे हरकत आणायची? बरं. मीरा रोडला तुम्ही येताय नाक दबायला माझं. सॉरी सॉरी. अरे आली 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 वनिता. काय ग कुठे होतीस तू? सॉरी. एक मिनिट असं नाही करता येणार. व्यवस्थित अनाउन्समेंट करावं लागेल. जरा धीर धरा. कुठे होतीस तू? अगं निघाले तेवढं तिने दुपटवलं केलं. काय ग? सॉरी. साडी छान आहे ग. थँक्यू. कानातले खूप छान. लवकर करा. हो हो हो. आता मी कॉमेडीजी समीर यांना विनंती करते. हो हो. तर त्यांनी श्रीमंत कोंडे राजे यांची गदा. काय पाणी आहे का इथे? आता कसा खोकला आला बरोबर तुला? अहो खोकला कधी येऊ शकतो ना, न सांगता. पाणी आहे का इथे? ठीक आहे, तुमच्यासाठी खोकला गिळलं. ठीक आहे. तर श्रीमंत कोंडे राजे यांची गदा प्रदान करण्याची ही वेळ आली आहे. तर हा पुरस्कार
जातो आहे वनिता ताई खरात यांना, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा. 1 मिनिट ताई बाळाला द्या. कसं तुम्ही घेणार? आग तडी लवकर काय ये हो वा कसं वाटतंय ताई? मी ताईनं असं विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द प्रेक्षकांसमोर मांडावे. ताई बोला. मी लिहून आणलंय ते मी वाचू का? हो जरूर जरूर. जरा 1 मिनिट पकडता का? परत आलं नको मला. श्री गणरायाला आणि खंडोबाला दवंत करून सॉरी मी वंदन करू श्रीमंत धोंकेराज. अरे धोमके नाही का? काय लिहिलंय? कोंढे आहे ना ते. धीर धरा जरा. तुम्ही वाचा जरा ना. धीर धरा. कोंडेराजे यांच्या पवित्र तृप्सीला स्मृती असेल ते. स्मृतीला प्रणाम करून हा पुरस्कार कर माझ्या आयुष्याचा. तू पुरस्कार आहे ना तो. हा पुरस्कार स्वीकारते. हा माझ्यासाठी मानाचा दिवस आहे. याचं श्रेय माझ्या सासूला, पतीला आणि ननंदेला देते. अरे आपलं सेल्फी काढायचं राहिलं. 1 मिनिट जरा बाळाला धरा. 1च मिनिट. मी जरा पटकन 1च मिनिट. हळू जरा. नाही होणार. आपण ना जरा सेल्फी काढूया वनिता. अगं ही पर्स काय करून मला काही कळत. मला हा सगळा मान माझ्या बचत बाळाला माझं बाळ पाळलं. प्रॉपर्टी आहे. भावली आहे. तुमच्या तर